सोनपेठ आठवडी बाजारातील किराणा दुकानावर डल्ला मारणारे 24 तासात गजाआड. मुद्देमालासह 2 आरोपींना बेड्या. स्थानिक गुन्हे शाखा आणि सोनपेठ पोलिसांची संयुक्त कामगिरी. शहरातील आठवडी बाजार परिसरातील श्री समर्थ प्रोव्हिजन या किराणा दुकानाचं शटर तोडून धाडसी चोरी करणाऱ्या टोळीचा सोनपेठ पोलिसांनी अवघ्या 24 तासात पर्दाफाश केलाय. स्थानिक गुन्हे शाखा आणि सोनपेठ पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत 2 आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून चोरीला गेलेला ऐवज जप्त करण्यात आला. रविवार 19 एप्रिल रोजी चोरीची घटना उघडकीस आली होती. अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा शटर उचकटून आत प्रवेश केला आणि काउंटरमधील 2500 रुपये रोख तसेच काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, जर्दाळू यांसारख्या महागड्या सुक्या मेव्याचा, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थावर हात साफ केला होता. एकूण 59,517 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी सोनपेठचे पोलीस निरीक्षक अशोक गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकं तयार करण्यात आली. तपासाची चक्र वेगाने फिरवत आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. कठोर तपासांती अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी 2 आरोपींना बेड्या ठोकल्या. या कारवाईत चोरीला गेलेला बहुतांश मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. यातील एक आरोपी सध्या फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या धडक कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, अजय किरकन यांच्यासह महेश कवठाळे, राहुल परसोडे, दिलीप नीलपत्रेवार, माणिक वाघ, शरद सावेत, लक्ष्मण कांगणे, श्रीकृष्ण तिडके, अशोक हिंगे आणि भुसनार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भर बाजारात झालेल्या या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र पोलिसांनी ज्या तत्परतेनं आरोपींना जेरबंद केलं त्याबद्दल पोलीस प्रशासनाचं सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावं आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. जनता न्यूज 24 ताससाठी आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेसह मी अवधूत, जनता न्यूज 24 तास, सोनपेठ.